मुंबईत आलिशान घरात आलेल्या 11 मुली अर्धनग्न अवस्थेत आणि समोर तो मोठ्या बापाचा एकटा मुलगा लोकांनी डोक्याला हात लावला। समोरील दृश्य पाहताच पायाखालची जमीन सरकली। नेमकं इथे काय सुरू होतं? हा प्रकार इतका घृणास्पद प्रकार, इतका धक्कादायक की क्षणभर कुणालाच काही बोलता येईना। 11 मुली एकाच घरात आणि ती अवस्था पाहून अनुभवी लोकांनाही धक्का बसला। दरवाजा उघडताच वातावरण बदललं। घरात शांतता होती, पण ती नेहमीसारखी नव्हती। ती शांतता अस्वस्थ करणारी होती, अंगावर येणारी होती। जणू भिंतींनाही इथे घडलेलं सगळं काही माहीत होतं, पण त्या बोलू शकत नव्हत्या। एका कोपऱ्यात बसलेल्या काही मुली नजर चुकवत होत्या। काहींच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, तर काहींच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया होती। कुणी ओढणीने स्वतःला झाकायचा प्रयत्न करत होतं, कुणी मान खाली घालून बसलं होतं। कोणीच काही बोलायला तयार नव्हतं। सगळे एकमेकांकडे पाहत होते, जणू कुणीतरी आधी बोलावं आणि मग आपण सत्य बाहेर काढावं, अशी सगळ्यांची मनस्थिती होती। त्या तरुणाच्या चेहऱ्यावर मात्र घामाच्या धारा वाहत होत्या। त्याचे हात थरथरत होते। तो घाबरलेला होता की अजूनही आत्मविश्वासात होता। तो स्वतःला वाचवण्याचा मार्ग शोधत होता की आपण काहीच चुकीचं केलं नाही असं आवणत होता। तो इथे एकटाच कसा? इतक्या मुली एका ठिकाणी, त्याही अशा अवस्थेत। प्रश्नांवर प्रश्न उभे राहत होते, उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं। शेजाऱ्यांना संशय आला होता। नेहमीच ये जा, अनोळखी चेहरे, महागड्या गाड्या, उशिरापर्यंत दिवे लागलेले, पडदे कायम बंद, सगळं काही संशयास्पद होतं। पण मुंबई आहे ही, इथे प्रत्येकाला आपल्या आयुष्याची घाई असते। कोणीही उघडपणे काही बोलत नव्हतं। आपल्याला काय करायचंय हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता। आज मात्र चित्र वेगळंच होतं। संशयाचं रूपांतर सत्यात झालं होतं आणि सत्य पाहून कुणाच्याही काळजाचं पाणी पाणी झालं। काही क्षणातच सगळं नियंत्रणात आलं। घरात असलेल्यांना वेगळं बसवण्यात आलं। मुलींना एका बाजूला, तो तरुण दुसऱ्या बाजूला। कोणी रडत होतं, कोणी सुन्न होऊन बसलं होतं, तर कोणी अजूनही काहीच झालं नाही अशा आविर्भावात वागत होतं। त्या मुली मुंबईत कशासाठी आल्या होत्या? कामाच्या शोधात, स्वप्नांच्या मागे, की फसवणुकीच्या जाळ्यात अडकून? त्या इथे स्वेच्छेने होत्या की मजबुरीने? आणि तो तरुण, तो फक्त ग्राहक होता की सगळं चालवणारा सूत्रधार? सगळ्यांच्या मनात एक एक प्रश्न घोंगावत होता। यामागे कोण आहे? तासनतास चौकशी सुरू होती। एक एक धागे जुळू लागले। खोटी नावे, बनावट ओळखी, मोबाईलमधील मेसेजेस, कॉल रेकॉर्डिंग, सगळं काही हळूहळू उघड होत गेलं। सत्य बाहेर यायला लागलं, पण चित्र अजूनही पूर्णपणे धुसरच होतं। जसं धुक्यातून एखादं भयान दृश्य हळूहळू स्पष्ट व्हावं आणि शेवटी सगळ्यांना धक्का देणारी बाब समोर आली। ही कोणतीही पार्टी नव्हती, कोणताही अपघात नव्हता, हे क्षणिक वेड नव्हतं, हे एक नियोजित काळं जाळं होतं। मुंबईतूनच आणलेल्या 11 तरुणींना आमिष दाखवून, दबाव टाकून जबरदस्तीने या वेश्याव्यवसायात ढकललं जात होतं। पैशांसाठी, दबावासाठी आणि काहींच्या विकृत इच्छांसाठी। तो तरुण एकटा नव्हता, तो फक्त समोर दिसणारा चेहरा होता। पडद्यामागे अजूनही अनेक हात होते, जे सध्या अदृश्य होते। अखेर कारवाई झाली। त्या तरुणींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण थोडासा दिलासाही होता। आणि हा प्रकार वेश्या व्यवसायाचा असल्याचं स्पष्ट झालं। मुंबई हादरली, समाज हादरला।